श्री स्वामी समर्थ। आज आम्ही शेवग्याची आमटी बनवणार आहे। इथं पातेलं ठेवलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल ओतून घ्यायचं। इकडं आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण जिरे मोहरी टाकून घ्यायचं। त्याच्यात जिरे मोहरी तडतडू लागले, बघू शकता आपण। त्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे। मग नंतर आपण इथं अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, लाल तिखट आहे, हे गूळ आहे, गरम मसाला, हळद आणि सांबर मसाला आहे। इकडं आपण कसुरी मेथी टाकलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। त्यानंतर आपण ह्याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकायच्या। त्यानंतर त्याच्यात टाकायचं गूळ। मग नंतर हे सगळं मसाला आणि लाल तिखट, हळद टाकून घ्यायचं। मग त्याच्यात आपण आता जरा खोबरं टाकून घ्यायचं। खोबरं टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं ते। मग आपण इकडे हे चिंच भिजवून घेतलेलं आहे, हे टाकायचं ह्याच्यामध्ये। कुकरला डाळ आणि टोमॅटो शिजवून घेतलाय, त्याच्यात आपण मीठ टाकायचंय। आपल्या इकडं फोडणी रेडी झालेला आहे, त्यामध्ये आपण काही डाळ ओतून घ्यायची। आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायचं। पाणी जातं का बघा। ही आपली शेवग्याची आमटी आता रेडी झालेली आहे। श्री स्वामी समर्थ।